थालीपीठ म्हणजे महाराष्ट्राची शान, तसेच थालीपीठ म्हणजे महाराष्ट्राची ओळख आहे आणि जिभेला सुखावणारी चव आहे. गरमागरम थालीपीठसोबत दही किंवा लोणी खाण्याची मजाच वेगळी आहे. तर आज आपण ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी लसूण, जिरे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. त्याचं वाटण मी करून घेतलेलं आहे. यानंतर 2 ते 3 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ह्या पिठामध्ये थोडीशी हळद पावडर टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला 1 चम्मच लाल तिखट टाकायचं आहे. याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेत आहे पिठामध्ये. यानंतर जो कट करून ठेवलेला कांदा आहे तो सुद्धा टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर कांद्याची पातसुद्धा कट करून घेतली होती, ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे पिठामध्ये. यानंतर जे वाटण बनवलेलं आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला तीळ लागणार आहे, ते तीळसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेत आहे. आणि हे थालीपीठचं पीठ मळून सुद्धा झालेलं आहे. आणि हे पीठ खूप छान असं मळलं गेलेलं आहे. तर याचे आपण थालीपीठ बनवायला घेऊया. थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला एक रुमालसुद्धा लागणार आहे. आणि इथे मी एक पोळीपाट घेतलेला आहे. त्यावरती ओला रुमाल करून घेतलेला आहे. आणि यानंतर ह्या रुमालवरती थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि एक पिठाचा गोळा घेऊन ते थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. तर हाताला थोडं पाणी लावायचं आहे आणि हे थालीपीठ आपल्याला हळूहळू करून थापून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता की ते हलक्या हाताने हे पीठ असं पसरलं जात आहे, स्प्रेड होत आहे. तर हे थालीपीठ मी अशा प्रकारे थापून घेत आहे. तुम्ही छोट्या साईजमध्ये किंवा मोठ्या अगदी मोठंसुद्धा बनवू शकता हे थालीपीठ. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे बनवू शकता. तर हे थालीपीठ असं थापून झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला होल करून घ्यायचे आहेत. तर इथे मी होल करून घेते थालीपीठाला. यानंतर तवा ठेवायचा आहे आणि त्यावरती थोडंसं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे. तेलसुद्धा स्प्रेड करून घेत आहे. यानंतर जे आपण थालीपीठ भाजलेलं थापून घेतलेलं आहे ते थालीपीठ आपल्याला तव्यावरती टाकायचं आहे. तर इथे थालीपीठ तव्यावरती टाकून घेत आहे. यानंतर जे होल केलेत आपण त्यामध्ये थोडंसं तेल सोडूया आणि साईडने सुद्धा थोडंसं तेल सोडून घेऊया. भाजलं जाईल. तरी ते खूप छान हे असं भाजलं गेलेलं आहे थालीपीठ. आपण त्याला उलटून बघूया. तर इथे बघू शकता खूप छान हे भाजलं गेलेलं आहे. अगदी सुरेख दिसतंय. तर हे आहे. नंतर थालीपीठ छान असं भाजलेलं आहे तर काढून घेतलेलं आहे. आपण बनवून बघू. ह्याला सुद्धा हलक्या हाताने असे स्प्रेड करून घ्यायचं आहे. हाताला थोडं पाणी लावून हे थालीपीठ असं थापून घेऊया आपण. हे थालीपीठ सुद्धा थापून झालेलं आहे. यानंतर आपण भाजून घेऊया थालीपीठ.
आणि हे दोन्ही थालीपीठसुद्धा खूप छान असे भाजले गेलेले आहेत. खूप छान कलरसुद्धा आलेला आहे. अगदी दिसायलासुद्धा सुरेख झालेला आहे आणि खायला म्हणाल तर एक नंबर झालेला आहे. तर तुम्ही कधी बनवता ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.